नमस्कार मंडळी. वेट लॉस करताय? आता तुम्ही म्हणाल, वेट लॉससाठी काही डोसा खायचा का? तर त्याचं उत्तर आहे हो. वेट लॉस करताना तेच तेच पदार्थ खाऊन खूप कंटाळा येतो. तर अशा वेळेस पुरेपूर प्रोटीनयुक्त भरलेला हा कुरकुरीत डोसा खायला नक्कीच आवडेल ना? अगदी घरातील मोजक्या साहित्यात आणि फक्त 10 मिनिटात हा कुरकुरीत वेट लॉस डोसा तयार होतो. चॅनलवरती नवीनच असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये 1 कप भिजवून घेतलेले हरभरे, रात्रभर हरभरे भिजवून 2 वेळा सकाळी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, 2 ते 3 हिरव्या मिरची तुकडे. हिरवी मिरची तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही घालवू शकता. नेहमी आपण डाळ आणि तांदळाचा डोसा करतो, परंतु एकदा वेट लॉस करत नसला तरी देखील हा हरभऱ्याचा डोसा नक्की करून पहा. खूप टेस्टी असा लागतो. 1 हुबा चिरलेला कांदा, अर्धा चमचा जिरे, सोडा, इनो आणि न आंबवता आज आपण हे डोसे करणार आहोत. आता त्यामध्ये अर्धा कप जाड रवा घालून घेऊयात. तुमच्याकडे अशा प्रकारचे मेजरिंग कप नसतील तर घरातील कोणतीही 1 वाटी निश्चित करून त्या वाटीने सर्व साहित्याचं प्रमाण घेऊ शकता. आता अर्धा वाटी ताजे आणि जास्त आंबट नसणारे दही, चवीप्रमाणे मीठ. समजा तुमच्याकडे दही नसेल तर ह्या ठिकाणी तुम्ही अर्धा कप ताक वापरले तरीही चालेल. 1 कप पाणी घालून नेहमी आपण डाळ तांदळाचे डोसे करताना ज्याप्रमाणे वाटून घेतो त्याचप्रमाणे हे सर्व जिन्नस बारीक असे वाटून घेऊयात. तर अशा प्रकारे डोसा करण्यासाठी बॅटर तयार झालेला आहे. फक्त रवा थोडासा भिजण्यासाठी आपण एक 5 मिनिटे बाजूला ठेवून नंतर लगेच डोसे करायला घेऊयात. हरभरे भिजलेले असतील तर फक्त 10 मिनिटांमध्ये हा वेट लॉस डोसा तयार होतो. डोसे करण्यासाठी अशा प्रकारचा नॉनस्टिक तवा नसेल तर बिडाचा तवा वापरला तरीही चालेल. तवा छान मोठ्या आचेवरती गरम करून घेतल्यानंतर पूर्णपणे गॅसची आच लहान करून थोडासा पाण्याचा हापका मारावा आणि नंतर कोरड्या नॅपकिनने पूर्णपणे पुसून घेतल्यानंतर अशा प्रकारे आपण डोसा छान पसरून घेऊयात. डोसा तव्यामध्ये पूर्णपणे पसरल्यानंतर गॅसची आच मोठी करावी. तव्यावरती बॅटर पसरत असतानाच गॅसची आच मोठी ठेवली तर बॅटर हे पहिला चिटकून पुन्हा वर येते. त्यामुळेच बॅटर पसरण्यापूर्वी गॅसची आच पूर्णपणे मंद करूनच बॅटर छान पसरून घ्यावे. डोशावरती थोडंसं मी तेल घातलेलं आहे. तेल पूर्णपणे स्किप केलं तरीही चालेल. डोसा छान कुरकुरीत हवा असेल तर अजून थोडा वेळ तुम्ही तव्यावरती हा डोसा ठेवला तरीही चालेल. ह्या बॅटरपासून उत्तप्पा आणि आप्पे देखील करू शकता. आप्पे करताना त्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्यांचा वापर केला तरीही चालेल. आता डोसा तुम्हाला कितपत पातळ किंवा जाडसर हवा ना त्यानुसार करून घेऊ शकता. तुमच्या वेट लॉस लिस्टमध्ये ही रेसिपी नक्की ॲड करा. खाल्ल्यानंतर कळणार देखील नाही की हा हरभऱ्यापासून डोसा बनवलेला आहे. मला आणि माझ्या मुलीला प्रचंड असा हा डोसा आवडतो. त्यामुळे मुलीच्या टिफिनला मी आठवड्यातून एकदा तरी हा नक्कीच करून देते. डोशाला कलर पहा किती सुंदर असा आलेला आहे. आता मुलीला मी खायला देणार होते म्हणून मी थोडीशी खोबऱ्याची चटणी आणि टोमॅटो चटणी दिलेली आहे. तुम्ही वेट लॉससाठी खाणार असाल तर हा डोसा असाच देखील खाऊ शकता. खूप टेस्टी असा लागतो. वेट लॉस करत नसाल तरी देखील हा नक्की डोसा करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेलची घंटी वाजवायला विसरू नका. धन्यवाद.